नमस्कार. मी संभाजी मच्छिंद्र गुंजकर. आपणा सगळ्याला सांगू इच्छितो की मी यूट्यूबवरती एक चॅनल काढले, संभाजी गुंजकर ब्लॉग या नावाने, जे की नवीनच आहे. ज्यामध्ये मी माझ्याबद्दल, माझ्या रोजच्या कामाबद्दल किंवा वैयक्तिकरित्या आपण जे काय करतो त्याच्याबद्दल सांगणार आहे. मला माहिती आहे की आपल्याबद्दल ऐकण्यात लोकांना काही इंटरेस्ट नसणार आहे, पण मी जे तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे. जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, मी माझ्या कामासंदर्भात, मी एक गॅस मेकॅनिक आहे. जे गॅस रिलेटेड असतील व्हिडिओ ते तर मी अपलोड करेनच. ब्लॉग म्हणलं की आपलं जीवनशैली सगळीच असते त्याच्यामध्ये, त्यामुळं मी ते दाखवणार आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करचाल असं समजून चालतो. यूट्यूबचं चॅनल काढण्याचं कारण असं आहे की यूट्यूब म्हणजे आता सध्याच्या युगातलं एक भरपूर मोठं डिजिटल मार्केट आहे सध्या. ते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक यूट्यूब म्हणजे एक मोठा समुद्र आहे, आणि त्या समुद्रातनं आपण एक दोन बकेट पाणी काढलं काय आणि त्याच्यात पोहलं काय, तर अशा पद्धतीचं ते यूट्यूब एवढं म्हणजे सध्या महान आहे. आता आपण तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहोत. 2021मध्ये पण मी असाच पद्धतीने एक व्हिडिओ बनवला होता, आणि सगळं एडिट झालं, सगळं झालं, यूट्यूबवरती चॅनल झालं. फक्त लोक काय म्हणतील ह्या एका कारणामुळं मी त्यावेळेस व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. पण ते लोक त्यावेळेसही काय म्हणले नाहीत आणि आताही काय म्हणणार नाहीत. पण आज जाऊन मला असं वाटतं की मी जर 2021मध्ये जर ब्लॉगला चालू केलं असतं तर आज काय तर आपण वेगळं असतो. वेगळं म्हणजे मला काय फार मोठं असतो असं म्हणायचं नाही, फक्त कमीत कमी आपल्या आठवणी तरी यूट्यूब जपून ठेवतं. बरोबर आहे, म्हणजे आपल्या आठवणी तर यूट्यूब जपून ठेवतं. ह्या धोरणाने मी हे यूट्यूब चालू केलेलं आहे आता. आणि दुसरं सांगायचं झालं तर माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत की ज्यांना यूट्यूब सुरू करायचं आहे, चालू करायचं आहे, चॅनल काढायचं आहे, पण कॅमेऱ्यावरती काय बोलायचं, कसं बोलायचं हे सुचत नाही. त्या सगळ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुम्ही एक वेळ स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर माणसाला बोलायला सुचेल किंवा अजून सगळ्या गोष्टी सुचणार. ब्लॉगमध्ये काय आपल्याला वेगळं दाखवायचं नाही, जे आपण रोजची जीवनशैली आहे तेच दाखवणार. त्यामुळं फक्त आपल्याला कॅमेऱ्याची डेअरिंग पाहिजे की कॅमेऱ्यासमोर बोलता आलं पाहिजे. आता तुम्ही हा माझा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळं मी पण थोडं दचकत असेल मानतोय मी, पण नंतरचे जे हळूहळू ह्या गोष्टीची सगळ्या प्रॅक्टिस होणार, आणि एक दिवस असा येणार जिथं आपण कॅमेरा फेस करण्यासाठी थोडंही आपण नर्वसनेस नसणार आहे. त्यामुळं आज मी तुम्ही जर हा माझा व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर समजून जा की मी माझं म्हणजे काहीच घट केलेलं आहे थोडक्यात, आणि हा यूट्यूबवरती अपलोड व्हिडिओ केलेला आहे. आणि जर हा तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर मी आता थांबणार नाही. आणि जर समजा हा यूट्यूबवरती व्हिडिओ नसेल तर परत हाच व्हिडिओ बघून पश्चाताप करायचा 4 वर्षानंतर की मी त्यावेळेस जर टाकलो असतो तर आज काय तर वेगळा असतो. कारण 2021मध्ये पण असंच झालेलं आहे, मी जे तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. त्यामुळं जे असे बरेच लोक आहेत माझ्यासारखे ज्यांना व्हिडिओ काढायचा आहे त्यांनी अवश्य काढावं आणि अपलोड करायला सुरुवात करावी. एडिटिंग वगैरे सगळं आपल्याला हळूहळू जमणारच आहे, पण आपली थोडीशी कॅमेऱ्याची डेअरिंग, कॅमेरा फेस म्हणजे करणं ते आपण शिकलं पाहिजे. शिकलं म्हणजे आपण स्वतः पण ह्या गोष्टी करू शकतो. आपण समजा कॅमेरा चालू करणं, वैयक्तिक एकत्रितरित्या बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होऊन जातील. त्यामुळं तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपले जे व्हिडिओ असतील ते हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये असतील, कारण मी जे आता यूट्यूबवरती बनवलेलं चॅनल आहे ते हिंदीतून आहे. मग आता बरेच लोकांना हा काय करतोय असं वाटेल, पण ठीक आहे, मला त्यांच्याशी काही देणं घेणंच नाही. आता मी माझं ठरवलं आहे की मला काय करायचं आहे नेमकं. मग आजूबाजूला बघण्यात काही अर्थ नाही, मी तर ठरवलं आहे. पण त्या सगळ्यांनी ज्यांनी फक्त ठरवलं आहे त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब कराल. आणि तुम्ही जर केलं तर मला पण थोडं वाटेल की बाबा हां, आपण काहीतरी करतोय आणि योग्य करतोय. त्यामुळं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या कामाबद्दल किंवा बाकीचे जे काही रिलेटेड व्हिडिओ असतील ते नक्कीच तुम्हाला आवडतील. त्यामुळं
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.